नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही टेमला या गावाहून आम्ही इथं मैयाचं बॅकवॉटर आहे. या बॅकवॉटर मधून होडीनं चाललेलो आहे. होडीनं त्या बाजूला जाणार आणि मग पुढं आम्ही पुन्हा रस्त्याला लागणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मैया दिसती का आता? मैया जी आपका नाम बताइए ना. मैया जी नाम बताए आप. हाँ क्या? बजारी. बजारी मैया का नाम बजारी है. और ये मैया आम्हाला ही मैया नदीच्या त्या बाजूला नावेतून घेऊन चाललेली बघा. वल्लवायचं काम चालू. वल्लवणं दिसतंय का? नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आता आम्हाला पुन्हा एक मैयाचं बॅकवॉटर लागलं. नर्मदा मैयाचं म्हणजे पायी जाण्यासाठी बाहेरून रस्ता होता, पण मग ते जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतर वाढत होतं आणि त्यामुळं मग आम्ही नावेनं जायचा विचार केला आणि नावाडी पण आम्हाला मिळाला. आता हे नावेत बसून आम्ही त्या बाजूला चाललो आहे आणि त्या बाजूला गेलं का मग पुढे आश्रमाकडे जाऊ आम्ही. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जवळजवळ आम्हाला हा 5वी-6वी वेळ आहे ना. 6वी वेळ आहे बॅकवॉटरमधून नावेनं किंवा म्हणा होडीनं म्हणा आम्हाला प्रवास करण्याची वेळ. 6व्यांदा प्रवास करायला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मैयाच्या बॅकवॉटरमधून होडीने पार केल्यानंतर आम्ही ह्या पाऊलवाटाने थोडं जंगल मार्ग आहे. छोटीशी वस्ती पण लागली. आता चाललो पुढे हायवेकडे चाललो आहे, म्हणजे डांबरी रस्त्याकडे. त्र्यंबक रोडच येतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे आले तुम्ही आले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही मध्य प्रदेशच्या छोटा उदयपूर हा जिल्हा संपला. त्या जिल्ह्याची हद्द संपलीने आता लागलाय धार जिल्हा. हे बघा धार जिल्हा सीमा प्रारंभ इथं बोर्ड लागलं आणि या धार जिल्ह्याचे सीमेवर याची कमान लावलेली स्वागतासाठी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही आलो आश्रमामध्ये आलो इथं जेवणासाठी. नर्मदे हर नर्मदे हर. फार सुंदर आश्रम आहे. त्या आश्रमात दुपारच्या जेवणासाठी आम्ही आलो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे आहे कवडा येथील हनुमान मंदिर आहे. हे हनुमानजीची मूर्ती आणि या मंदिराच्या आश्रमात मी जेवणासाठी आत्ता इथं थांबलो. साधारण 11:30 वाजले आम्हाला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर इथे इतर परिक्रमावासी पण आलेले सर्वच.
नर्मदे हर नर्मदे नर्मदे। ऊपर से जाओगे तो आपको 4 किलोमीटर बढ़ जाएगा और नीचे से जाओगे नाव से तो 4 किलोमीटर कम ये है हमारे सुपर एक्सप्रेस गाड़ी है। एक गाड़ी मथुरा से और एक गाड़ी उज्जैन से। नर्मदे यार, नर्मदे यार। और हम त्र्यंबकेश्वर से। नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे हर नर्मदे हर। आम्ही 6 वाजता पोचलो इथं दही येथील हनुमान मंदिरामध्ये पोचलो आणि या हनुमान मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला बंदी आहे, परंतु मी आता हे गुपचूप थोडासा व्हिडिओ काढून राहिलो। तिकडं मंदिराच्या समोर हनुमानजीचं घ्यावा का न घ्यावा व्हिडिओ असा प्रश्न पडला मला, कारण ते काय मोठे महात्मे आहे, त्यांचा भरोसा नाही, ते चिडचिडे एखादे हे बघा ते महात्मे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हे दही येथील हनुमानजीचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे। परंतु आता इथं थोडं गुपचूप आलो व्हिडिओ घ्यायला मी। नर्मदे हर नर्मदे हर। इथं भगवान श्री शंकराचे पिंड आहे, महादेवाचं मंदिर आहे दही येथील। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हे प्रभू रामजींचं मंदिर आहे, पण ते बंद आहे। नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर। हे हनुमानजीचं मंदिर आहे, नर्मदे हर। ते सुंदर, खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे। दही फार मोठं शहर आहे, म्हणजे बाजारपेठ आहे आणि इथं परिक्रमा व्यवसायांची खूप चांगली व्यवस्था ठेवली जाते। नर्मदे हर नर्मदे हर। मागच्या वर्षी पण इथंच मुक्कामी राहिलो होतो आम्ही। नर्मदे हर नर्मदे हर।